अंजली दमानिया यांनी केलेला आहे। आणि आता वळतोय पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। लाडकी बहीण योजनेवरून देशातली सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI ने मोठा इशारा दिलाय। महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना राबवल्यामुळे सरकारवर आर्थिक ताण आलाय आणि त्याचा परिणाम आगामी बजेटमध्ये दिसू शकतो असा इशारा SBI ने दिलाय। त्याचप्रमाणे अशा योजना जाहीर करण्याबाबतही स्टेट बँक ऑफ इंडियाने चिंता व्यक्त केली आहे। तर SBI ने नेमकं काय म्हटलं आपण पाहतोय। लाडक्या बहिणीमुळे राज्य सरकारवर आर्थिक ताण आल्याचं SBI ने म्हटलंय। कर्नाटकात गृहलक्ष्मी योजनेवर वर्षाला 28,608 कोटी रुपये खर्च होतो। गृहलक्ष्मी योजनेचा खर्च कर्नाटकच्या महसुलाच्या 11% इतका आहे। पश्चिम बंगालमध्ये लक्ष्मी भंडार योजनेवर वर्षाला 14,400 कोटी रुपये खर्च केला जातो। लक्ष्मी भंडार योजनेचा खर्च पश्चिम बंगालच्या महसुलाच्या 6% इतका आहे। स्टेट बँकचा जो रिपोर्ट आहे तो मी स्वतःही मागवलेला आहे, कारण का फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट तुम्हाला कदाचित बोरी होत असेल माझ्या या विषयाचं, पण मी सातत्याने गेले 2 वर्ष FRBM ॲक्टवर सातत्याने महाराष्ट्रात बोलते। पण फिस्कल मॅनेजमेंट आणि जर त्याचं डेफिसिट वाढत गेलं किंवा फिस्कल मॅनेजमेंट नीट नाही केलं तर त्याचे लॉंग टर्म खूप इफेक्ट्स हे इकॉनॉमीवर होतात। परदेशात तुम्ही बघताय ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन आल्यापासून बऱ्याच गोष्टींवर बदल होत आहेत।